पूर्वीच्या काळी उच्चभ्रू लोकांची भाषा संस्कृत तर सर्वसामान्य लोकांची भाषा प्राकृत समजली जायची। आणि मग लेखी किंवा कामकाजाच्या भाषेसाठी सुद्धा प्राकृताचा वापर न होता संस्कृताचाच वापर अधिक व्हायचा। माऊली संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहून ती भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या रूपानं सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवली आणि आज ती शतकानुशतक आपली वाट चालत आहे। आपल्या या समृद्ध प्रांतामध्ये दर 18 कोसावर आपली बोली भाषा जरी बदलत असली तरी सुद्धा अगदी आता इथे येईपर्यंत या मराठी भाषेनं अनेक वळणं घेतली आहेत। पण हा प्रवास कुठून सुरू झाला, कसा संग्रह झाला असेल या कहाण्यांचा, इथल्या संस्कृतीचा? आज आपल्या या मालिकेच्या निमित्तानं आपण याचीच गाथा पाहणार आहोत। गाथा सप्तशतीची। सदाघार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषविधेम यः आत्मदबलदायस्य विश्व स्वाहा। काय आहे इकडे? कुठलासा याग सुरू आहे असे वाटते। मला वाटतं महाराज हल यांनी या महायज्ञाचे आयोजन केले असावे। आणि हो, महाप्रसादाचे हे आयोजन आहे असे, परंतु मला कसे लक्षात नाही ते? असो, थोडक्यात काय, आजच्या भोजनाची व्यवस्था झाली असे म्हणायचे। चल तुला कळलं आहे का महाराजांनी कुठला निश्चय केलाय ते? कोणता? ज्या वेळा महाराजांनी नदीमध्ये बुडी मारली त्यावेळेला त्या झाडाची सावली डाव्या बाजूला होती। ही सावली जोपर्यंत पलीकडल्या दिशेला जात नाही तोपर्यंत महाराज वरती येणारच नाही। काय सांगतोस? हो, म्हणजे अजून अधिक अवधी आहे म्हणायचे? हो। आणि तोपर्यंत जर श्वास रोखून ठेवता आला नाही तर? बघ कुठला हट्ट म्हणावा हा? इथे माझ्या जीवाला घोर लागला आहे आणि तू, हे ईश्वरा, माझ्या पुत्राचे रक्षण कर। बघितलं तर राजमाता, तुम्हाला दिलेला शब्द खरा केला की नाही, आणि सुखरूप बाहेर देखील आलो। पुत्रहल, तुम्ही केलेल्या या अघोरी कृत्याचे आम्ही कौतुक करावे, तुमची पाठ थोपटावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे कदापि घडणार नाही। श्वास तुम्ही रोखून धरला होता, पण इथे आमचा श्वास थांबण्याची परिस्थिती उद्भवली होती। राजमाता, आम्हाला अपेक्षित होते की तुम्ही आमचे गोडवे घाल। आम्हाला हे कसब अवगत झाले आहे याचा आपल्याला आनंद झाला आहे हे अभिमानाने सांगाल। आम्ही राजमाता होण्या अगोदर तुमच्या माता आहोत हे विसरलात आणि एका मातेला तिच्या पुत्राच्या नखभर देखील संकटाची चाहूल लागते तेव्हा तिचा जीव कासावीस होतो। आणि आज इथे तर ते काही नाही। यापुढे तुम्ही असे कोणतेही अघोरी कृत्य करणार नाही असे वचन द्या आम्हाला। पण राजमाता, मी काही एक ऐकणार नाही, तुम्ही शब्द द्या आम्हाला। मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्या शब्दाबाहेर मी जाणार नाही। राजमाता प्रणाम। बोला। सेनापती विजयानंद यांचे आगमन झालेले आहे। सेनापती परत आले म्हणजे मोहिमेच्या विजयाची सुवार्ता असणार। आपल्याला सत्वर त्यांच्याकडे जायला हवे। तुम्ही पुढे व्हा, आम्ही महायज्ञाचे दर्शन घेऊन येतो। मी सेनापती विजयानंद यांना तेथेच येण्याची आज्ञा देते। मी देखील महायज्ञाचे दर्शन घेते। जशी आपली आज्ञा राजमाता। चला। मुनिवर,
मध्यान्ह सरत आलेली आहे आणि अजूनही महाराज हल यांचे आगमन नाही झालेले आणि विधीनुसार या अखेरच्या समिधा महाराजांच्या हस्ते या यज्ञात अर्पण होणं अत्यावश्यक आहे. होय, चिंता नसावी. महाराज हल त्यांची नित्याची कामे आटपून आता कोणत्याही क्षणी इथे अवतरतील आणि हा महायज्ञ त्यांनीच तर आयोजित केलेला आहे. त्यामुळे महाराजांच्या हस्ते या समिधा अर्पित होणे फार गरजेचे आहे. कसे वर्णावे सौंदर्य या सृष्टीचे, जिथे सागर रूप घेई दर्पणाचे, अवकाश करी वर्णन माझ्या मनाचे. आज असे का होत आहे? जे हवे ते स्फुरत नाही. कदाचित आज लिखाणाचा मुहूर्तच नसावा. सुचेल आज न उद्या. राजमाता, आपली विश्रांती घेऊन झाली असेल तर निघूयात. हो, चला. यावे महाराज, या. विजयना, ज्या मोहिमेकरता तू सिंहल राज्यात गेला होतास त्याबद्दल ऐकण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. महाराज, राजमाता, तुम्हा दोघांनाही सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की जी मोहीम आपण सिंहल राज्यात राबवली होती ती अपेक्षेपेक्षाही जास्त यशस्वी झालेली आहे. तुमचे सगळे निर्णय अगदी अचूक ठरले महाराज. ज्या प्रकारे आपण त्यांच्यासोबत संगनमत केले त्याबद्दल सिंहल राजे स्वतः आनंदित झाले, समाधानी आहेत. जेव्हा आपल्याला आवश्यकता भासेल तेव्हा आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिलेले आहे. ही तर अत्यंत आनंदाची वार्ता आहे. या यशामुळे आपल्या साम्राज्याच्या बलस्थानामध्ये वृद्धी होईल याबद्दल दुमत नाही. होय की नाही राजमाता? पुत्रहल, तुमच्यामुळे आपल्या साम्राज्याची भरभराट होते आहे, वृद्धी होते आहे. हे निश्चितच अभिमानास्पद आहे. परंतु तुम्ही एका गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहात असे आम्हाला भासते आहे. त्यामुळे आम्ही निराश आहोत. काय झाले माते? मी कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे असे आपणास वाटते? तुम्ही साम्राज्याच्या विस्तारामध्ये इतके व्यस्त झाले आहात की तुमचे विवाहाचे वय झाले आहे याचा देखील तुम्हाला विसर पडला आहे. आम्ही किती आग्रह करावा पण तुम्ही काही मनावर घेत नाही. याचाच अतीव क्लेश होतो आहे आम्हाला. आपण असे वाटून घेऊ नये, कारण राजमाता, आपण अधिक त्रास करून घेऊ नये. आपली ही समस्या मी अल्पशा प्रमाणात सोडवलेली आहे. सेनापती विजयानंद, काय बोलता आहात आपण? खरे? होय राजमाता. महाराज राजकीय दायित्वामध्ये इतके व्यस्त असतात की त्यांच्यासाठी सुयोग्य अशी वधू शोधणं हे अतीव कष्टाचं कार्य आहे. मी सिंहराजाच्या मोहिमेवर असताना एका कन्येचे मला दर्शन झाले. त्या कन्येला बघितलं आणि असं वाटलं ह्याच आपल्या राज्याच्या महाराणी होणार. काय सांगतोस विजयानंद? कोण आहे ही कन्या? महाराज, खरे तर हेच सांगण्यासाठी मी इथे तातडीनं आलो. राजमाता, अहो त्या कन्येचे वर्णन मी काय करावं? स्वर्गातल्या अप्सरा देखील खुजा वाटू लागतील असं अप्रतिम सौंदर्य. डोळ्या वाटे वाहणारे चांदणे, कोकिळेपेक्षाही अवीट मंजूळ स्वर, वाऱ्यासोबत संवाद साधणारे केस, धनुष्यासारखे ओठ, चाणाक्ष हा शब्द सार्थ ठरावा इतकी कुशाग्र बुद्धिमत्ता, देवी सरस्वतीचा वरदहस्त लाभलेली वाणी,
निशब्द संपदा हे जिचे खरे धन. विद्या आणि कला याचा मनस्वी संगम म्हणजे ही कन्या. तिनं मिरवावा असा एकही दुर्गुण नाही. सर्व गुण संपन्न. पुत्र पुत्र हल काय झाले? कुठे हरवले आहे तुमचे मन? राजमाता, विजयानंदने ज्या प्रकारे त्या कन्येचे वर्णन केले ते ऐकून माझ्या मनपटलावर तिचे तंतोतंत चित्र उभे राहिले. मला तिला भेटायची तीव्र इच्छा आहे. विजयानंद, कोण आहे ही कन्या? महाराज, ही कन्या आहे सिंहल राजाची राज्यकन्या लीलावई. लीलावई? राजकुमारी, आपल्याच आग्रहावरून आम्ही ऋषिगण आपणास काही प्रश्न विचारणार आहोत, जे विविध विद्या प्रांतातील असतील. आपण त्याची अचूक उत्तरे देऊ शकाल असा आपलाच विश्वास आहे. आचार्य, मी आपणास हे अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छिते की मी आजवर जे ज्ञान अवगत केले आहे त्याची चाचणी म्हणून ही परीक्षा. आणि एवढेच नव्हे तर या कलशामध्ये मी जे जल भरेल ते जल संपूर्णपणे निघून जाऊन हे कलश रिते होण्या अगोदर माझी उत्तरे देऊन झाली असतील. आचार्य धर्मानंद, आपण प्रारंभ करावा. त्या पश्चात आम्ही आमचे प्रश्न सादर करू. येशाम न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म ते मृत्यू लोके भुवी भारभूता मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. या वेदामधील श्लोकाचा मतितार्थ काय आहे? राजकुमारी, गृहस्थाश्रमामध्ये आपण कोणती कर्तव्ये पार पाडावीत असे आपणास वाटते? न्यायदानात कोणत्याही महाराजाचे महत्वपूर्ण दायित्व काय असावे? राजकुमारी, धर्माचे आपल्या आयुष्यातील नेमके कोणते स्थान आहे असे आपणास वाटते? राजकुमारी, आता आपण आपली घटिका प्रारंभित करावी. आचार्य, आपण जो श्लोक सांगितला त्याचा मतितार्थ असा आहे की ज्या मनुष्याने कधी विद्याभ्यास केला नाही, वेद धर्म याचे ज्ञान अवगत नाही, तप व्रत केले नाही, तसेच कधी अन्न व धन यांचे दान केले नाही, ज्याच्या ठाई ज्ञान नाही, चारित्र्य नाही, असा मनुष्य या धरणीकरता एक ओझे आहे. तो मनुष्य असून केवळ एक पशु आहे. आचार्य दीपानंद, गृहस्थाश्रमात व्यक्तीने आपल्या सांसारिक दायित्वाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कुमार अवस्थेमधून संसारात प्रवेश केल्यावर त्याच्या खांद्यावर कुटुंबाचे दायित्व येते. आपली पत्नी, आपली लेकरे, त्यांचे संगोपन, पोषण तसेच त्यांच्या भविष्यासाठी कष्ट करणे, कुटुंब प्रमुख म्हणून आपली कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे ठरते. आचार्य, न्यायदान. न्यायदान हे कोणत्याही जनकाकरता आद्य कर्तव्य म्हणावे लागेल. न्यायदान करताना त्यास हे लक्षात ठेवावयास हवे की संपूर्णतः निष्पक्ष राहून निवाडा केला जात आहे. राज्यातील कुठल्याही गरजू अथवा गरीब तसेच निरपराध व्यक्तीवर अन्याय तर होत नाही ना. शिवाय अपराधी दंडित नाही झाले तरीही चालेल, पण एकाही निरपराधाला दंड होता कामा नये. धर्म. धर्म हा पदोपदी मार्ग दाखवणारा आपला आदर्श गुरु आहे. कारण धर्म नसेल तर या सृष्टीमध्ये स्वैराचार माजेल. मनुष्याचे शील आचरण अबाधित ठेवायचे असेल तर धर्माचे पालन करणे आवश्यक आहे.
अद्भुत. पिताश्री, पिताश्री, अतुलनीय, अकल्पित. अभिनंदन लीलाबाई. पाहिलं गुरुवर्य, आमच्या पुत्रीने किती ज्ञान प्राप्त केले आहे. अहो, इतक्या निष्णात आणि विद्वान पंडितांच्या समोर अत्यंत विश्वासाने आणि अचूक अशी उत्तरे दिली आहेत. लीलाबाई, आम्हास अभिमान आहे तुझा. पिताश्री, खरे सांगायचे झाले तर आपण दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि गुरुवर यांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे मी हे करू शकले. महाराज, मला सांगण्यास आनंद होत आहे की राजकुमारी लीलाबाई यांनी सिंहली भाषेतच नव्हे तर संस्कृत व इतर अनेक प्रकारच्या भाषेमध्ये प्रावीण्य मिळवले आहे. गुरुवर्य, आपल्यासारखे गुरु लाभल्यानंतर तिच्यात अशी प्रगती होणे साहजिकच नाही काय? महाराज, आपण त्यांचे पिताश्री आहात तेव्हा आपल्या हे लक्षात आलेच असेल. आता त्या विवाह योग्य झाल्या आहेत. शीघ्र अतिशीघ्र विवाह उपयुक्त राजपुत्राचा शोध घेणे आवश्यक आहे. काय झाले महाराज, आपण शांत का झालात? गुरुवर्य, प्रत्येक पित्याच्या आयुष्यात असा क्षण येतो तेव्हा त्यास त्याच्या पुत्रीचा विवाह करून तिची पाठवणी करण्याचा योग्य निर्णय घ्यावाच लागतो. परंतु काय महाराज, अशी गुणवान पुत्री आपणास लाभली आहे, रूपवती आहे, विद्या निपुण आहे, मग कसली चिंता आहे आपणास? तिचे हे ज्ञान, त्याबद्दल असणारी रुची आणि ओढ, याचीच समस्या वाटते आहे मला गुरुवर्य. कारण तिच्या ह्या विशाल ज्ञानामुळे समोरून येणारी स्थळे निराश होऊ शकतात, याचीच दाट शक्यता आहे. आणि गुरुवर्य, तिचा विवाह करून देणे हेच माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आणि आव्हानात्मक कार्य आहे. आज आपण ज्या गाथेविषयी जाणून घेतो ना, तो मराठी प्राकृत भाषेतला आद्य ग्रंथ मानला जातो. राजा हल यांनी कशा प्रकारे या ग्रंथाचं संकलन केलं असेल, किंबहुना त्याला असं का वाटलं असावं, त्याची ही कथा आहे. 18 पगड लोकांचा आणि त्यांच्या समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेल्या या आपल्या लाडक्या भाषेच्या आद्य ग्रंथाबद्दल, त्याच्या निर्मितीबद्दल जाणून घेऊया आपण पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.